हो. तू कुठे निघालास? का सगळे निघाले मग तू पण निघालास? नाही मी ताता करायला आलो चला, चला. ताता पण करू देत नाही मला. ठीक आहे. आता काय त्याला बोलवतो परत. जरा सांभाळून राहा. का ती तानू आहे ना, तानू, तिची नजर कशी कावळ्यासारखी बघितलीस ना, जरा सावध राहा. ताता हेले ताता करते बायकांसारखं. पार्वती, शिव नका बाई. का ग? देवपूजा झाल्याशिवाय मी कोणाला शिव देत नाही. वा वा. पूजेसाठी फुलं आणायला जात होते. हो का? जा जा, आपल्या बागेत खूप फुलं आहेत. हो घेऊन जाते. ये. हं. मेरा नाम है चमेली, मैं हूँ मालन अलबेली, चली आई हूँ मैं अकेली कोल्हापुर से, चली आई मैं अकेली कोल्हापुर से, कोल्हापुर. चली आई मैं अकेली कोल्हापुर म्हणे मॅडमने बोलवलं तुम्हाला? आज सुद्धा दमदार स्वागत होणार असं दिसतंय. काय बोलताय? तुला प्रत्येक बाबतीत तोंड घातलंच पाहिजे काय? आलं म्हणून सांगताल? या या माने बसा. तुम्ही तुम्हालाच मला- म्हटलं मी. हा. बसा. आज मी खूप आनंदात आहे. अरे वा, तुम्हाला पण आनंद होतो? होतो होतो ना, का नाही होणार? का? मी माणूस नाही? कोण म्हणतं? अहो, नुसत्या माणूस नाही, तुम्ही बाई माणूस आहात. हा पेढा घ्या. अरे वा, पेढा. मला माहित नव्हतं तुम्ही परीक्षेला बसला होतात. मिस्टर माने, हे? हा परीक्षेचा पेढा नाहीये, तर? लग्नाचा. लग्नाचा म्हणजे? म्हणजे काय? हो, लग्न ठरले त्याचा पेढा. तुमचं लग्न ठरलं? छे हो, माझ्या मोठ्या बहिणीचं. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. माने, लग्न माझ्या मोठ्या बहिणीचं ठरलंय. मला काय कॉंग्रॅच्युलेशन देताय? हा, म्हणजे तुमची लाईन क्लिअर झाली ना आता. इश्य, काहीतरीच काय. राग आला काय? का हो? मी अजून तुमचा हात नाही सोडलेला. मिस्टर माने, मी तुम्हाला थोडा त्रास देणार आहे. हा? हा, त्रास. मग हरकत नाही, मला दम ऐकू आलं. काय घाबरलो मी. मला वाटलं पेढा देऊन वरती मिस्टर माने, हा. माझ्या बरोबर साड्यांच्या दुकानात चला. का? मोठ्या बहिणीसाठी 2 साड्या घ्यायच्यात. तुमचा रंगाचा चॉईस बरा दिसतोय. मला जरा मदत करा. करतो ना. चला. ही साडी कशी वाटते? ही साडी चांगली आहे, पण जरा डार्क कलर आहे हिचा. मला नाही वाटत ही नेसेल. हा, ही बघा, ही चांगली साडी वाटते मला. म्हणजे हा रंग खुलून दिसेल असं मला. तुमची आहे होय? ती चॉकलेटी रंगाची दाखवा. हा रंग चांगला वाटतो ना? हा रंग चांगला आहे, पण तुमच्या बहिणीला एकदम खुलून दिसेल. मग घेऊन टाका ना, घेऊन टाका. ती दाखवतो ना, ती दाखवा, लिंबू कलरची. हा, हा रंग सुद्धा चांगला आहे. छे छे, तिला लिंबू कलर अजिबात आवडत नाही. तुम्हाला म्हणतो मी, तिला नाही. लागाव नका, पण या रंगाची साडी आणि याला मॅचिंग असा जर ब्लाऊज घातला तर तुम्हाला खरोखरच खुलून दिसेल. माफ करा, म्हणजे मी जास्त स्पष्ट बोलल्याबद्दल जर तुम्हाला राग आला असेल तर. ही साडी पॅक करा, बिल पाठवून द्या. पार्वती, ए पार्वती, जरा दरवाजा उघड. या लीला मावशी. काय ग, इथे विडीचा वास येतोय. कोण ओढते? मी पण तोच विचार करते, पण नंतर मला आठवलं सकाळी मी यांच्यासाठी मशिरी भाजून दिली होती, त्याचा वास अजून दरवळतोय. मग हरकत नाही. अगं हो, तुझ्यासाठी निरंजन बाबांकडून प्रसादाचा आंबा आणायला सांगितला होता मी तानूला. दे ग. हा एकटीनच खायचा. का का? मूल होण्यासाठी. कित्येक बायकांना प्रत्यय आलाय. हो, मग मी नंतरच खाईन. नाही नाही, आत्ताच खा बघू. आता नको. नाही, माझ्या समोरच खा. चल. हा. जय निरंजन बाबा. काय ग, तुझ्या केसांना काय झाले? आज वेगळीच वाटते. कुठं काय? आता बघा. हा, आता बरोबर आहे. माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यापासून मला सगळं चमत्कारिकच दिसतं बघ. ते जाऊ दे, मी तुला एकदा घेऊन जाईन हो निरंजन बाबांकडे. अगं बाई, माझ्या स्मरणशक्तीला काय झाले तेच कळत नाही. मी तुला विचारायला आले होते. मी एके ठिकाणी बारशाला जाते, तू येतेस का? तेवढे 4 ओळखी होतील तुझ्या. छेव, मी कसली येते? आमचे हे आत्ता कामावर येतील आणि आल्या आल्या त्याला चहा नाही ना दिला, सगळं घर डोक्यावर घेतील.
त्याची मर्जी मोडू नकोस हो. हो ना. नवऱ्याची मर्जी सांभाळणं हे पहिलं काम. हो तर. ठीक आहे, मी तानूलाच घेऊन जाते. तो आंबा संपो हो सगळा. हो ना. तुला पाहिजे? सगळं व्यवस्थित आहे ना? ती साडी नीट करून घाल. करते रे. या परशाने काय गोंधळ करून ठेवला ए खोड्या, तुला काय अक्कल आहे काय? अरे खुशाल तंगड्यावर विड्या ओढतो काय? ते पण हॉल मध्ये. अरे कोणी बघितलं म्हणजे मला घाबरू नका. काय झालं? घरी कुणी नाहीये. मावशी गेली बारशाला तानूला बरोबर घेऊन. याकडे पण नाही. अजिबात नाही. कुणाला संशय आला नाही ना? अजिबात नाही. ती तानू? अरे तानूची कसली काळजी करतो? का? मावशीबाईंची खात्री पटली आहे. आपण दोघं बायका आहोत ते. म्हणजे आपली बनवा बनवी 100% यशस्वी झाली. काय 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 आपण सगळ्या हॉस्पिटलला फोन करूया का? आता तसं काय असतं हॉस्पिटल फोन आला नसतं काय प्रकाशचं कार्ड नसतं काय त्याच्यावर काय बोलताय तुम्ही वहिनी पण हॅलो कोण मेरी काय मेरी मेरी आपल्या त्या लग्नाच्या प्रपोजलचं काय झालं लग्नाचं मरू द्या हो. प्रकाश कुठे ते विचारा. लग्नाचं मोरते का ते प्रकाश कुठे ते विचार सांग हा? अच्छा अच्छा काय झालं? बर वहिनी ए ते सोटा कंपनीचा अर्जंट निरोप आला होता आणि प्रकाश परस्पर मुंबईला गेलाय. परत कधी येणार? परत कधी येणार? परत कधी येणार का परस्पर तिकडेच दुसरं विराड करणार आहे? काहीतरीच त्या भाऊजी. काहीतरी काय उगाच बोलतेस तू हा टॅक्सीने जाणार कागदपत्र देणार आणि लगेच टॅक्सीने परत येणार. नाही नाही म्हणजे पण साधारण म्हणजे कधी परत अच्छा अच्छा म्हणजे जास्तीत जास्त पाठ होईल पाठ होईल म्हणजे पाठ. हे बघ मेरी तुम्हाला किती आवडली असलीस ना तरी हे आधी वहिनीला फोन करून सांगितलं नाही ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. हा काय 2 तास फोन करत होतीस लागत नव्हता एंगेज होता. शक्यच नाहीये शक्यच नाही वहिनी तेवढं शक्यच नाही. हे बघ, सांगतोय, तू काय म्हणतोय? 2 तास मीच फोन करत होते. तुम्ही करत होता हो. 2 तास चांगला आहे मग कसा लागणार फोन बरोबर आहे बोलायचं ती बोलायचंय नको. चांगलं आहे नको मेरी काय तुम्हाला लग्नाबद्दल काय विचारतेस तुला काय अक्कल आहे काय हा वहिनी ते कुठल्या मनस्थितीत आहे आणि तू मला लग्नाबद्दल विचारतेस? वहिनी बघ ती रडते बिचारी तुला काय अक्कल आहे काय नॉनसेन्स. भाऊजी काय किती अर्जंट काम असलं तर यांनी मला सांगून जायला नको होतं का? जायला पाहिजे सांगून तुम्हाला जायला पाहिजे होतं. वहिनी फार दिवसापासून तुमच्या वागण्याबद्दल थोडं बोलायचंय. माझ्याबद्दल? बसा खाली बसा खाली बसा. तुम्ही काय करता हे तुम्हाला कळतंय का? मी 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 काय केलं? काय केलं उदाहरण द्यायचं तर हे तुमचं सुप्रसिद्ध खायला घालणं. सकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तुम्ही काय ना काहीतरी त्याला खायला घालत असता. अरे त्याचं पोट आहे का मस्करी आहे? एवढंच नाही तो बाहेर निघायचं रेल्वेच्या डब्यावर त्याला डबे भरून देता की नाही? हो. मला वाटलं नाही म्हणता का काय एवढंच नाही तर फोन करून त्याच्या खाण्यापिण्यावर तुम्ही पाहायला ठेवता की नाही? हो. मला वाटलं नाही म्हणता का काय एवढं नव्हतं मुंबई पण त्याला फोन करता की नाही? हो. मला वाटतं नाही म्हणता का काय हे काय प्रेम करायला हे प्रेम आहे? गुदमरून गेलाय तो. प्रेमाच्या सावलीत कसा विसावा वाटायला पाहिजे. तुमच्या प्रेमाचं टेन्शन येते त्याला. अशाला भगवी वस्त्र घालून तो हिमालयात जाईल आणि तुम्ही बसाल इथं ऑफिस मधून आला की प्रश्नाची सरबत्ती सुरू. कुठं गेला होतात कुठं थांबला होतात ऑफिसमध्ये का गेला होतात ऑफिसमध्ये का गेला नव्हतात त्याच्याशी का बोललात त्याच्याशी का बोललात गोंधळ होतो अशाने माणूस. तुमच्या अशा प्रश्नाची सरबत्तीमुळे खरं बोलणारा माणूस सुद्धा खोटं बोलायला लागेल. हो. याच्यावर विचार करा. दार लावून झोपा आता. खबरदार उद्या सकाळपर्यंत फोन लावला तर जातो मी. दरवाजा उघडू द्या. प्रकाशचा फोन. दीपा चहा आण ग. शीला रात्रभर
इथंच होता. म्हणजे रात्रभर मी इथे झोपलो होतो. हो ना. हे माझे कपडे, ही तुझी लुंगी माझ्या अंगावर. नशेत माझ्या पावित्र्याचं. नाही, असं कसं होईल माझ्या हातून? कुठली तरुणी या बाबतीत खोटं सांगेल हो? ते खरंच आहे बडा, पण माझं अभंग पावित्र्य. परमेश्वरा, काय झालं रे माझ्या हातून? मी असंही होते हो. हो. मला मला सुटण्याची तू संधीच दिली नाहीस रे. नशीब काय झालं माझ्या हातून? कुठून आलं पण माझ्या अंगात? एका निष्पाप असहाय्य तरुणीच कौमार्य मी कुस करून टाकलं. राक्षसा, संभाजी, कोण आहे कुठे? कुठल्या तोंडाने मी तुला आता आपला भावी पती म्हणू रे? हा तुझा पती काय? अक्रस्थळेपणा करू नकोस. नेमका याच वेळेला लॅचकी उघडून तू कसा आत आलास रे? झालास रे. अरे अरे, आजपर्यंत कधी तू माझ्या डिश मधलं उष्ट सुद्धा खाल्लं नाही. काढलं नाहीस रे. आणि आता लग्नाच्या मंगल वेदीपर्यंत पवित्र मनानं आणि शरीरानं पोचावं म्हणूनच ना रे मी तुला संध्याकाळी 6 नंतर दूर ठेवलं. होय ना, मग याला कसा जवळ केलास? संभाजी, हे बघ, तू तिला मारू नकोस रे. सगळी चूक माझी होती. पहिला हात सोड आणि चल उठ. चल उठ. चल उठ. उठतो ना. चल उठ. हे नाही. आणि जर का पुन्हा इथं दिसलास तर याद राख, तंगडं मोडून जातो ठेवीन. मी, जातो. ए, ते कुठे घेऊन निघाला? काय कुठे काय? ते ठेव. ते ठेव. हे आहे रे, मी बरोबर मी भारत राम मला मारते. मला राम तुझा प्रबंध महाबळी मारू नकोस रे. मारू नको. Please. संभाजी, तुला सोड. हे बघ, हा? तुझ्या रात्रीच्या पापाचा पुरावा. काय आहे त्यात? काय काय तुला लवकरच कळेल. हे माझी काही चूक नाही रे. चूक नव्हती, खरंच सांगते मी. खरंच सांगते. प्लीज मला मला मारू नको. मग काय पूजा करू? ए, कपडे घ्यायला आलो होतो. तुझे कपडे काढून ठेव. तिकडे जाऊन काढते रे, इकडे नाही काढणार.